आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवताय. प्रत्येक आई वडील सतत मुलाबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला, हे सर्व आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये. आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडे आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी, ग्रामीण भागात असतील तर शेतात राबतात व त्यांच्यात आई पण तेवढेच महत्त्वाची भूमिका बजावते. तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण 4-5 घरांची धुणी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते. जो तो रात्रदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे, त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात. अशातच त्यांचं आयुष्य जातं. मुलं शिकतात, कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशांनी ती मुलं बूट, नवीन कपडे अशी ऐश जीवन जगतं व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्या कितीक मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्या मुलाचं जीवन चांगलं जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात. तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं. आता आपला मुलगा शिकला, नोकरीला लागला. आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची. मग त्याच्या शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात. मग आता आई वडिलांना जग जिंकल्यागत वाटतं. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं. खरं आयुष्याची संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते. कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन 9 दिवस चांगले जातात. मग सुरुवात होते लहान लहान गोष्टींवरून. सासू सुनांमध्ये भांडण होतात. सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात. मग मुलाला आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही. हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी. हे सर्व लक्षात विसरून आई वडिलांना वृद्ध आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाची बायको तर खूप आनंद होतो की म्हातारी वृद्ध आश्रमात जाणार म्हणून. एखादा किल्ला सर केला असेल तिला वाटतं. परंतु त्या आई वडिलांनी रात्रदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेले असतं, इथपर्यंत पोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्ध आश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतो. याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बिचारे आई वडील वृद्ध आश्रमात जायला तयार होतात. खूप जड अंतकरणाने वृद्ध आश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं. परंतु आपण वृद्ध आश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं. किती त्याग करतात ते आपल्या मनाचा. फक्त आपल्या मुलाच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात. परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची. लहान मोठे करून 20-25 माणसं घरात राहायची. दिवसभर घरातील काम पुरायचे. आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येक जण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायको राजा राणीचा संसार करून पाहत आहेत. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं काही अस्तित्व नाही. जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्ध आश्रमात पाठवून राजाराणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आई वडिलांच्या उतरत्या वयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु
दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे, कारण की आजच्या परिस्थितीत आईवडिलांना सोबत ठेवण्याची कुणाची इच्छा दिसत नाही. मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं सारखी असतात, परंतु आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाही. वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी बाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बापाचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर, तर काहींची मुलं परदेशी नोकरी करतात, येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही. काय म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन? लहानपणी हेच आई वडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आलं की म्हणून सर्व गाव पालथं घालायचे. त्यासाठी 1 तास जरी उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आईवडिलाचं मन लागत नव्हतं. आणि आज झाल्यावर आईवडिलांना ढुंकूनसुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून. काही मुलं ठेवतात आईवडिलांना घरात, पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलगा या गोष्टीचा खूप राग करतो. रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आई वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाहीत, कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर. 4-5 दिवसापूर्वी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात. त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही, तुम्ही त्यांचा अंतिम संस्कार करून टाका. असं काय म्हणावं या अशा लोकांना? आपली संस्कृती काय आहे आणि आज आपण कसे वागत आहोत याचं आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्या अगोदर 10 मिनिटं शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केलाय तो आठवून बघा. नक्की आपलं मन परिवर्तन होईल. बायकोला पण समजावून सांगा की आपण आईवडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने याच्यातून मार्ग निघेल. व आपल्या आईवडिलांना देवासमान वागणूक द्या. त्यांच्या उतरत्या वयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आईवडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्की चांगले येतील. नाहीतर आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही, एवढं मात्र नक्की आहे.